परिस्थिती तिकडची व्यवस्था सगळी कोलमडली जाते. तर कंपल्सरी एक रुग्ण आणि एक नातेवाईक हे मी या ठिकाणी आदेश दिलेले निर्देश दिलेले आहेत मुंबई महानगरपालिकेला की ह्याच्या पुढे मुंबईतला रुग्ण असू दे किंवा मुंबई बाहेरचा रुग्ण असू दे पण कंपल्सरी एक रुग्ण एक नातेवाईक अशा पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करा. हवं तर त्यांना व्हिजिटिंग त्याचं कार्ड असतं ते त्यांना द्या, परंतु अजिबात एका नातेवाईकाच्या वरती अजून दुसरा नातेवाईक तिथे येऊन बसला नाही पाहिजे अशा पद्धतीचे सुद्धा निर्देश या ठिकाणी मी मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या डिपार्टमेंटला दिलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यमान कार्ड हे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी हे कार्ड लोकांच्या आरोग्याच्या सेवेसाठी या ठिकाणी पूर्ण भारतभर उपलब्ध केलेलं आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी मी माझ्या व्हिजिटमध्ये पण नोटीस केलेलं आहे, बरेच रुग्ण ज्या ठिकाणी मी व्हिजिट करते हॉस्पिटलमध्ये तिथे ते माझ्याशी बोलायला पण येतात की मॅडम ये कार्ड आहे लेकिन हमको लिया नहीं जा रहा है, हे कार्ड असून सुद्धा आम्हाला सुविधा देत नाही आहे. तर ह्याची माहिती घेतल्यावरती मला कळालं की कार्ड जरी हातात असेल तरी पुन्हा त्यांचे आधार कार्ड, त्यांचं पॅन कार्ड अशा पद्धतीचे विविध डॉक्युमेंट्स हे त्या नातेवाईकांकडनं मागितले जातात. आता ह्याच्या पुढे मात्र मी या माझ्या आरोग्य डिपार्टमेंटला मुंबई महानगरपालिका यांना मी त्याच्यावरती निर्देश दिले की ह्याच्या पुढे आयुष्यमान कार्ड जर त्यांच्या हातामध्ये असेल तर इतर कुठलेही डॉक्युमेंट्स त्यांच्याकडनं घेण्याची गरज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.